गुरुकुल सोसायटी परिसरातील खड्ड्यांमुळे शेजारील इमारतींना धोका. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटीजवळ नगररचना क्रमांक 1 मधील अंतिम भूखंड 341 वर सुरू असलेल्या एका दर्शनी इमारतीच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. संबंधित विकासकाने सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी इमारतीच्या बांधकामासाठी मोठा खड्डा खणून ठेवला असून तो अद्यापही तसाच उघडा आहे. या खड्ड्यात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्यानं परिसरात मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचा धोका वाढला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसंच या खड्ड्यामुळे शेजारील इमारतींच्या कंपाऊंडला तडे गेले असून बाजूची इमारत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केलाय. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं अनेक वेळेला ठाणे महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्यापही या प्रकरणात ठोस कारवाई झाली नसल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान संबंधित दर्शनी इमारतीची महापालिकेची सीसी परवानगी येत्या एप्रिल महिन्यात संपत असल्याचंही सांगण्यात आले. त्यामुळे यापूर्वीच महानगरपालिकेने तातडीनं कारवाई करून समस्या सोडवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसंच लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. गेली 4 वर्ष कळके बिल्डरनी ते काम चालू केलं होतं, पण 4 वर्ष होऊन सुद्धा अजून सुद्धा त्यांनी काही प्लेनचं काही काम केलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे त्रास होतो. काय त्रास होतो म्हणजे एकतर हे दर महिन्याला येतात, JCB लावतात, खड्डे खणतात, परत जातात, परत पावसात पाणी साचून इथे रोगराई वाढते, डेंग्यू मलेरियाचे साथ इथे चालू आमच्याकडे सारखं चालू असतं. या रस्ता खचलेला आहे, आपण बघू शकतो तुमच्या बिल्डिंगमध्ये रस्ता खचलेला. हो, पूर्ण हे झालं तर त्याची काय करणार? आम्ही वारंवार प्रशासनाकडे याची चौकशीसाठी आम्ही कंप्लेंट केलेली आहे. इवन नगर विकास खात्यावर पण आम्ही याची कंप्लेंट केलेली आहे, तरी पण प्रशासनाकडून आम्हाला काही मदत होत नाही. तुमची सुरक्षा वॉल आहे ती आणि त्यामुळे तुमची मुली खेळत असतात, किती धोकादायक आहे. म्हणजे कधीही काय होऊ शकतं. तुम्ही बघाल की बिल्डिंग भिंत पूर्ण खचलेली आहे, त्यामुळे कधीही धोका होऊन कधीही बिल्डिंग पडू शकते. आता उद्या काय घटना घडली तर जबाबदार आम्ही महापालिकेला वारंवार हे कळवलेलं आहे आणि यासाठी महापालिका वारंवार करून सुद्धा काही दखल घेत नाही. त्याची सगळी जबाबदारी महापालिकेवर येईल. याबाबत काय प्रशासनाकडे अगोदर आपण काय तक्रार वगैरे केली? नाही, पण आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे जे बिल्डर आहेत त्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ना राज्य प्रशासनाने ना कारभाराला चाप लावायला हवा. बघितलं तर बाजूलाच तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक देखील राहतात. मला कोणाच्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, पण त्यांच्या देखील निदर्शनं ह्या गोष्टी तुम्ही आणून दिलेल्या आहेत. काय आहे ना, इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे 2 बेंच टाकून ठेवलेले आहेत बाहेर. तिथे मुलं दारू पितात रात्रीची. तिथे आम्ही बऱ्याचदा कंप्लेंट करतो. इथे राहत असतात ते जे आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आता ते बघतात पण कुणीच ॲक्शन घेत नाही. आता आम्हीच पोलीस स्टेशनला फोन करतो, आम्हीच त्यांना हटवतो. हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे. मग आम्ही मत तरी का द्यायचं? जर आम्हालाच सगळं करायचं आहे, आज सुद्धा अधिकाऱ्यांना बोलवायचं हे आम्हीच केलेलं आहे, बरोबर ना? हे ह्यांचं काम आहे. तुमच्याकडे काय मागणी असेल प्रशासनाकडून? कारण का अनेकदा तक्रारी करतोय तरी देखील आता तुमचे सदस्य होते, अनेकदा आम्ही तक्रारी केल्या, पण प्रशासन का त्याची दखल घेत नाही? काय तुमच्या आता शेवटची मागणी असेल? सामान्य माणसाचं आयुष्य हे किडामुंगीसारखं झालेलं आहे. त्याच्या जगण्याला काही एक अर्थ नाही आहे असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या जीविताची काळजी ही आम्हालाच घ्यायची आणि म्हणूनच आज आमचे जे आहेत बिल्डिंगमधले तर ते म्हणाले की आपणच आता कंप्लेंट करूया आणि तुम्ही आलात आणि हे बघताय. आता आमची अपेक्षा आम्हीच, आता तुम्ही आमची मागणी कुठपर्यंत न्याल आणि आम्हाला न्याय द्याल ह्याच्या प्रतीक्षेत आम्ही आलो. असं देखील कळतंय 4 वर्ष काम करण्यात आहे महापालिकेतून त्यांना CC मिळालेली आहे, ती संपत आलेली आहे, ती संपली आहे. एप्रिलमध्ये ती संपली आहे.